हाय गाईज. हेलो गाईज. आज आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग शूट करतोय. हा ना, खूपच म्हणजे दिवसांनी. आम्ही खूप ब्लॉग शूट केले पण आमच्याकडे एडिटिंगच होत नाही. आणि म्हणून आमची ब्लॉग्स येत नाहीये. येस. तर आज आम्ही ना ऑफिस सोडून आम्ही नाही, तू. मी केलं ऑफिस. म्हणजे कट कट कट. म्हणजे मी ना मला आज 6 महिन्यात ना आज पहिल्यांदा काम नाही. असं कधी झालं की मला काम नव्हतं. ते पण आहे. मी रोज रात्री 10-11 पर्यंत काम करते गाईज. पण आज मला काम नव्हतं म्हणून मी याला बोलली की आपण कुठेतरी बाहेर जाऊन आता यायचं वातावरण पण मस्त होतच आलंय. म्हणून मला रोज फिरू वाटतं. रोज सकाळी मला बाहेर निघू वाटतं आणि कुठेतरी जाऊ सकाळ वाटतं. कधी होते जरा सांगशील का तुझी? सकाळी 8लाच होते आता. 8ची 8:30, 8:30ची 9 अशी होती हिची सकाळ. नाही. आणि 9ला तुला कोण बाहेर नेणार आहे? तेच उशीर होतो, मग ऑफिसला लॉग इन करावं लागतंय. त्याच्यामुळे मग चल जमत नाही. जोटी. त्याच्यामुळे आज मी खूप मुश्किलनी अरे शिट. ह्याला कोणाच तरी फोन येतोय आपल्याला. आई, एक आपल्याला second थांबा. ती बाईचं आता म्हणत होतो मी तिने ऑफिस सोडलं तेवढ्यात मला कॉल आला. काय हा तर आता Sorry माहित for the नाही, glitch. मला पण माहित नाही, मला कधी पण काम येऊ शकतं. पण पण तरी पण मला अरे वर्क फ्रॉम एनीवेअर आहे ना. आपण थोडी ना सुट्टी टाकली. आपण म्हणजे तू थोडी ना सुट्टी टाकली. हा पण लॅपटॉप माझा बंद करून ठेवून दिलाय मी आता. काहीच मला खूप बोर झालंय हे काम करायला. लेट्स गो त्याच्यामुळे अगेन. आणि नेमकं आज आम्हाला बाहेर जायचं तर बाहेर ऊन आहे, पाऊस पण नाही पडत. 2 दिवसापासून असं वातावरण होतं कंटिन्यू पाऊस एकदम बाहेर फिरायसारखं. पण दोघांना पण काम होतं. आणि आज थोडं काम कमी आहे तर बाहेर जाऊन काम करू म्हटलं. आज पूर्ण ऊन पडलेलं आहे. आता ठीक What आहे. to do? आता पोहोचली की मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे जातोय. पोहोचली की लगेच दाखवशील. आणि पोहोचायला 1 तास आहे तुला. हा ना. चला ठीक आहे, तोपर्यंत आता कितीतरी मस्त सॉंग्स बिंग्स ऐकतो. सॉंग्स आपण लावू शकत नाही कारण कॉपीराइट इश्यूज. मग आत्ता बंद करते ना. आत्ता बंद आहे, आता लावेल नंतर. चालेल काय आता गाडीला. काय What a scene man. इकडे नाही काय. इकडे गेला तुझा डोंगराचं- सीन आधी किती हा होता ना. याच्याकडे. माझ्या साईडचा सीन गेला. तुम्हाला आम्ही सीन यार दाखवण्यासाठी. आम्ही डाऊट आहे ऐश्वर्या, आपण कन्फ्युजन झाले आणि आपण परत त्याच कॅफेला आलो. ही विंडोज ओपन करायच्या का आता? थोडी गाडीमध्ये डस्ट जाईल पण क्लीन करू. ते करायचंच आहे ना इनॉव्हर. वाव, किती भारी वाटतंय. असं चांगलं वातावरण, गाडीचं ॲव्हरेज, अजून काय पाहिजे? हा बाई. जिंदगीत कव्हरेज. आम्ही इकडे आलो होतो ऑलरेडी, पण आता आम्हाला माहित नाही माहिती नाही तेच कॅफे का नाही. आम्ही खूप पाहुण्याला doubt आहे आम्हाला आलोय. की त्याच कॅफेला आम्ही पुन्हा चाललोय. कारण आम्हाला जे तिथे की नाव- आम्हाला जायचं नाहीये तिथे पुन्हा. हा, तिथे नाही जायचं. 600 मीटर राहिलंय. तेच आहे मग, फिक्स तेच आहे. हे नाही यार, तिथे तर नाहीच जायचं मग. नाही 600 मीटर आहे ना. हा नाही मग नसेल ते. का सांगू का? कारण अजून ते पुढे वरती आहे. हा का. आणि अजून ते तुला रंगीबेरंगी बिल्डिंग लागली होती आठवते का? ती नाही दिसली. हा आणि आपण इकडे ना इकडे हे नाही ना, पहाडो पे 1 मॅगी. किलोमीटर आहे पहाड अजून. नको, पहाडांना कसं जाणार आता आपण. पहाडो पे मॅगी खाल्लीची ते. पहाड आहे का इकडे? त्याला लोणावळ्याला जावं लागेल. हे काय नाही ते वरती. शिवगडावर जावं लागेल. शिवगड. भाई बरं झालं येईपर्यंत वातावरण सुधारलं. हा गाईज, आम्हाला इतकं ऊन लागलं येता येता. आम्हाला वाटलं आता संपला विषय. हे बघ. ए बघ, परत 1.8 किलोमीटर कसं काय झालं. खाली अरे. आहे हे बघ हे. ग्लिच झाला ना. खाली वाटतं ते cafe का? चल मग खाली रस्ता बघ इकडनं. इकडे बघा ऊन पण आहे आणि ऊन. सावली पण आहे. किधर आहे ब्रो? भाई इधर से लेफ्ट कहाँ है? गेलं का आपलं कॅफे? ते कॅफेच नाही वाटतं एक्झिस्टच नाही करत गाईज. पोपट होईल. जर तुम्ही पाहुणाला येत असाल तर तुम्हाला हे कॅफे मिळालं तर आम्हाला सांगा, किंवा नाही मिळालं नाही तर जाऊच नका. नाही नाहीच माहिती आहे काय ते. जातं. तर परत काय करते, कुठे चालला? मागे जाऊन बघू ना काय ते. चल बघ.
आईज आम्ही परत निघलो इकडे शोधायला की कुठे मिळतंय का. परत उलटे लेफ्ट की राईट स्क्रीन टच आहे का हे. टच स्क्रीन असते सेंटर कर त्याला टर्न दिसणार नाही मला. इकडच्या साईडला असेल ना लेफ्टला. येस लेट्स माउना स्नॅक किधर जा रहे ले ब्रो. त्याचं नाव काय हॉटेलचं नाव काय. आईस महल बघा पूर्ण धुक धुक झालेलं आहे इकडे वर. दुःख 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 दुःख. आणि आमचा कॅफे आम्हाला मिळणार आहे असं तेजसने इच्छा दाखवली आहे. आणि त्याला टर्न पण भेटला आणि किती छान जागेवर असेल म्हणजे आपलं कॅफे यार. थँक्यू. हे इकडे आपण प्री वेडिंग पण तर करू शकलो असतं. आता होऊन गेलं ना काय तेच एक केलं होतं आपण पाहुण्यात केलं का. पाहुण्यात नाही ते लोणावळ्याच्या तिकडच्या साईडला केलं होतं. काय माहिती कुठल्या तरी साईडला केलं होतं बाबा आठवत नाही आता. मला जेव्हा वाटतं ना की चांगलं हे बघा आलंय आमचं कॅफे. जेव्हा मला वाटतं ना की चांगलं ठिकाण दिसतंय तर मग मला असं वाटतं की इथे प्री वेडिंग केली असती. हे बघा हे इकडे बोटिंग वगैरे पण असतं रे. हा तुला करायचं तर नसेलच. नाही इकडे कॅफे बॉम्बी कुठे कुठे यार नुसतं कॅफे. और भी नीचे जाना पडेगा क्या. हाँ इकडे नाव तर दिसतंय हा. चल इकडेच घे मग इकडेच जाऊन बघू आपण. कॅफे बॉम्बी स्टेज पण आहेत त्यांच्या. आज राहून जायचं का पागल औरात असं झालं का तुला. कधी कधी अक्षरशः तुला इतके छान कॅफेला घेऊन आली अजून मी आणलं मी तू नाही. लोक बाहेर गाड्या लावतायत तू आत येऊन चाललाय यार. आत पार्किंग आहे. ही कोणती गाडी आहे. संतोष ही ब्लॅक सेल्टॉस आहे. संतोष आईच्या गावात गाडी कुठं लावायची. बाहेर लावलेच बेटर राहील मला वाटतं. मग आता वळवता येईल का तुला. हे विडकी बाहेर लावून विंडो पण ओपन आहेत. सगळे लोक कॅफे बॉम्बिनला तर नाही जाते. हा मग ते काय कुठून आले तेवढे. ही खरंच सेल्टॉस आहे. मला वाटलं नवीन वेन्यू आहे का काय. चल पण साला कॅफे आहे कुठे. मला नाही माहिती. मला जागा नाहीये पार्किंगला. हे सगळं फुल आहे. आणि आता आम्ही चाललोय बाहेर. कुठेला जाऊ माहित नाही. त्यांच्या गाडीतला गणपती बघ ना मस्त आहे तो पण. तेजस ऐ मला असं वाटतं एक सेकंद पकड कॅमेरा. काय वाटतं काय मला असं गेले बी वर नाही बांबीनी. हा इकडं पण आहे खाली. चल इकडून बघू. मग ते इकडे का गेले. त्यांना वेगळ्या कॅफेत जायचं नाही. हा ते तिकडे गेले का त्याचे. चिकला तोच केलता. हे बघ बांबिनी. ते हे नाही का आपण तिथं प्राणी मांजर आपण इकडे गेलो नव्हतो का रे. कात्रजला त्या सडाचंच मांजर होता हा. शी काय काय दिसतंय. काय काय दिसतंय म्हणजे पाहिलं नाही का तू कधी. दिसेलच ना. मी नाही गेली रे गावात जास्त. सोलापूरला आमच्या घरात यायचं नाही. सगळे सुरड. आमच्या घरात कुठून येतील. तुमचं तर लयच ओपन आहे. नाही सरडे नाही आले. साप येतात. हे हा काढतोय. आणतोय सबको अभी निकालून की ना गोव्याला चाललोय. थोडं थोडं वाटतंय.
तेजसला वाटतं इथून खाली कॅफे आमचा काही राहायचं काही ते मस्त आहे रे गोव्यासारखंच. हे किती छान वाटतंय पण झोपडे में रहेंगी क्या? गाईस व्ह्यू बघा. दाखवलं ना आता. इथे कधी दाखवलं. याला फक्त ब्लॉगिंग करायचं असतं गाईज, पण जेव्हा वेळ येते करायची तेव्हा ह्याला काहीच नसतं करायचं. काम चालू आहे. इकडे बघा किती छान आहे रे, असं वाटतंय इकडे चालू आहे गोवा गोव्याला खरंच. हे बघ दगड. खूप लोक बघ ना किती कॅफे गाईस. त्या कॅफेत बघा किती सारे लोक आहेत. आता कसं जायचं हा? एक साइड ओपन आहे, जायचं का पटकन तिकडे? हा का? चल मग जाऊन बसून घेऊ पटकन. मांजरीचे फोटो काढतोय, माझे फोटो काढायचे सोडून. गाईज आम्हाला टेबल भेटलाय, आम्ही इथे बसलोय खायला आणि पास्ता आणि फ्राईज ऑर्डर केले. आल्या आल्या त्याला खूप सारी भूक लागलेली आहे. अरे चुकीचं झालं फोटो. हे चांगला आला. बघितलं त्याने. अरे मला कळालं नाही, मी खाली डाऊन काढलं. मणिया भाई ताई तरी येऊ शकणार नाही. ताईचं नाही, ताईसाठी नाही प्लेस. गाडीमुळे मला सवय लागत चालली अशी. असं बसायची ना वाढू, एक खांदा वर आणि एक खांदा खाली असं चाललंय तुझं हा ना. आमचे फ्राईज आलाय, पास्ता आला बघ. मला अजून माहितच नव्हतं काय त्याच्यासोबत ब्रेड देतात ना, एंड पर्यंत ठेवायचं असतं. मी सांगितलंय तुला. तेच ना, कारण क्लिनिंग करतोय मी आधीच काउंट टाकायचं. सगळ्यात पहिले तो काउंट टाकायचं, त्याला टेम्पटिंग दिसायचं. मस्त आहे रे. चालेल ना तुला चिली एवढी? कर्म करने जाती हो कांड हो जाता है. थोडं यार आपण व्ह्यू असा शिखरापर्यंत पोहोचवले मी करणार आता. आणि एक दिवस चांगला कॅफे सोडलं काहीच लगेच शायनिंग मारता. का नाही मारणार? का म्हणून नाही मारू मी ती. कशा झोपल्या त्या दोघी. हा काढतोय त्यांचा व्हिडिओ. आले 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 आले. कसे उडतात बघ ना. तू नाही येते. काश अशी ॲबिलिटी तुला मिळाली असती की मला मिळाली असते? मानले पाहिजे बाबा. तुला मिळालं असतं तू काय केलं असतं? माझं नाही पाहिजे, पण तुला मिळालं असतं तू तर नुसतं उडतच राहिला असतं इकडे तिकडे. हा मग काय प्रॉब्लेम काय? किती मजा आली असती. बरं झालं पक्षी नाही. किती मजा येते असं उडायला. एकदम मोकळा आकाश, आनंद. हे देखो आ गया और एक मांजर नाही ना खाली. त्यांना दाखव 3 मांजरी झाल्या. यांचं तर संपतच नाही. अजून एक येऊन झोपले यांच्या शेजारी. एवढं भारी झोपले. काही चला आता इथून खाली जायचं आहे. आणि आत्ताच्या का लोकांची प्री वेडिंग ना प्रपोजल बघून अतिशय असं वाटलं की आपलं हे बाकी राहिलं. ई जन्म तो रह गया अभी. खरंच तुम्ही लग्न नाही करू शकत का? हा करू शकतो. गाईज सगळ्या लाईट्स लागल्यात आता. आणि आता आम्ही तिकडे तर नाही जाऊ शकलोय. आता आम्ही निघतोय घरी जायला. होणार आहे फक्त ब्लॉग मध्ये तेजसच येईल, कारण की हा चॅनल आहे तेजस ब्लॉग्स. चॅनल ब्लॉग. बाय बाय.